या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. यावेळी जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शाहू विकास आघाडीने निर्विवाद सत्ता स्थापन केल्याबद्दल तिन्ही मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की जयसिंगपूर व कुरुंदवाड या शहरांनी विकासाभिमुख आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय. नागरी पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता व अन्य मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून आवश्यक निधी व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नगरपालिकांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य सेवा बळकट करणे, स्वच्छ शहर अभियान प्रभावीपणे राबवणे तसेच युवक व महिलांसाठी संधी निर्माण करणे या बाबींना प्राधान्य दिले पाहिजे. राजश्री शाहू महाराजांच्या विचारांना अनुसरून सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी राज्य शासन राजश्री शाहू विकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं की या विजयामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जयसिंगपूर व कुरुंदवाडपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सहकार्य कायम राहील असं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी राजेंद्र छेले, आदित्य पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, प्रकाश लठ्ठे, चेतन चौधरी, राहुल पाटील यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.